ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण बोटनेक पॅचवर्क मस्त अशी डिझाईन पाहणार आहोत। याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेली आहे। याचा मुंडा आहे 7 इंच आणि शोल्डर घेतलेले आपण 7 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे। गळ्याची जी रुंदी आहे ती आपण घेणार आहोत 4 इंचावरती। त्याच पद्धतीने पहा, गळ्याची जी उंची आहे ती आपण 4 इंचावरती घेणार आहोत, जेणेकरून ब्लाऊज घालताना आपल्याला असं कसल्यासारखं होत नाही। त्यासाठी हे 4-4 इंचाच्या अंतरावरती असा व्यवस्थित असा आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर नेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। नाही समजत असेल तर हे कॉर्नरपासून 1.5 इंच अंतर बरोबर घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे नेकचा आपल्याला वरच्या साईडला। त्याच पद्धतीने आता खालच्या साईडने मला इथे तयार पट्टी जी आहे ती 3 इंचाची गळ्याची हवी आहे। मी घेणार आहे 3.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे। त्याच पद्धतीने दोन्ही बाजूला 3.5 इंचावरती व्यवस्थित मार्क करून घ्यायचं। गळ्याची रुंदी जी आहे ती आपण खालच्या साईडला 4 इंचावरती मार्क करून घेतलेली आहे आणि वरचा खालचा पॉईंट आपण असा जोडून घेणार आहोत। इथे आपण ड्रॉप शेप असा बनवणार आहोत। खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे। ड्रॉप शेपच्या जसं ड्रॉपचा शेप असतो त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं मार्क करून घ्यायचा आहे, ड्रॉप शेप देऊन घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, नाही असं जमत असेल तर तुम्ही स्क्वेअर करून घ्या आधी आणि त्यानंतर शेप देऊन घ्या। या पद्धतीने थोडा सोपा जातो, त्यामुळे मी ही तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे। अशा पद्धतीने ड्रॉप शेप असा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि जसं ड्रॉ केलेलं आहे तसंच हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून खालच्या साईडला उमटवून येणार आहे, आपल्याला शिलाई देण्यासाठी इझी पडेल। आता पहा, मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेले आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि कमरेच्या साईडला पहा एक आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून अशी व्यवस्थित लास्टपर्यंत अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। दोन्ही फॅब्रिक असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे। एकदम ट्रेंडिंग डिझाईन आहे। तुमच्याकडे छोटा काट असेल त्यावेळेस तुम्ही डिझाईन बनवू शकता। माझ्याकडे दोन्ही साईडने बॉर्डर होती, त्यामुळे मी कमरेच्या साईडलाही ठेवलेलं आहे आणि वरच्या साईडलाही त्याचा पॅच तयार केलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, आता व्यवस्थित जसं आपण मार्क केला होता नेक, त्याच पद्धतीने त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। हा कपडा मी पलटी केलेला नाही। आता पहा, कमरेच्या साईडला शिलाई देऊन घेतली आणि लगेच वरच्या साईडला आपण इथे पूर्ण लास्टपर्यंत अशी नेकपर्यंत शिलाई देऊन घेणार आहोत। ह्याने आपलं काम खूप सोपं होणार आहे आणि पटकन हा गळा रेडी तयार होऊन जातो। दिसायला खूप सुंदर दिसतो। पहा, अशा पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा। पलीकडच्या बाजूने जशी आपण मिडलपासून शिलाई देऊन घेतली होती, सेम त्याच पद्धतीने अलीकडच्या साईडने देऊन घ्यायची आहे। नेक कट न करता अशा पद्धतीने एक वेळा ट्राय करून पहा। खूप इझी जातं शिवायला आपल्याला ब्लाऊज आणि पटकन होतो, कुठे झोळ येत नाही, चुन्या येत नाहीत, फिनिशिंग एकदम सुंदर येते। मला याच पद्धतीने सवय लागलेली आहे, त्यामुळे मला अस्तरचा कपडा कट करून असा नेक जोडता येत नाही। पहा, कधी मी ते ट्राय केलं नाही, माझा हात याच्यावरती बसलेला आहे, त्यामुळे मला ही पद्धत जी आहे ती खूप सोपी वाटते। नक्की एक वेळा ट्राय करून पहा। आवडल्यास एक ब्लाऊजला तुम्ही अशा पद्धतीने शिवून पहा। हे पहा, आता जे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिकचा मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण अर्धा इंच अंतर सोडून कट केलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, आता नेकच्या मध्ये जो आहे आपला एक्स्ट्राचा कपडा तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अंतर नेहमी अर्धा इंच सोडायचं आहे, कंपल्सरी आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, अर्धा इंच अंतरमध्ये सोडून द्यायचं आणि त्यानंतरच कट करायचं आहे। आता हे पहा, इकडे जे छोटे छोटे नोक निघालेले आहेत तिकडे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे। शिलाई जिथपर्यंत आहे तिथे थोडंसं नॉर्मल कपडा सोडायचा आणि बाकी कट करून टाकायचं आहे आणि पूर्ण गळ्याला जे आहे ते आपल्याला असे छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। याने गळ्याची फिनिशिंग खूप एकदम छान अशी सुंदर बसते। पहा, कुठे अडकल्यासारखे होत नाहीत किंवा झोळ चुन्या येत नाहीत, खेचल्यासारखा कपडा दिसत नाही। त्यामुळे प्रत्येक ब्लाऊजला आपण जेव्हा डिझाईन बनवतो त्यावेळेस आपल्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे असतात। या पद्धतीने पूर्ण नॉचेस देऊन झाले। आता आपण हा गळा सरळ करून घेतलेला आहे। सरळ बाजू अशा पद्धतीने आपला हा नेक रेडी झाला आहे। आता यावरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। सर्वप्रथम कमरेच्या साईडला दाब शिलाई देऊन घ्यायची, व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे खालचा वरचा कपडा आणि त्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आधी एक वेळा मी दाब शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण टक्स देतो त्यावेळेस एक वेळा देते। 2 वेळा दाब शिलाई दिली की कमरेच्या साईडची एकदम फिनिशिंग मस्त येते। हे पहा, अशा पद्धतीने शिलाई देऊन झाली। आता त्याच पद्धतीने आपल्याला नेकच्या साईडलाही पूर्ण दाब शिलाई एक वेळा देऊन घ्यायची आहे। अस्तरचा कपडा दिसायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, मेन फॅब्रिक दिसायला हवं। अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। पूर्ण जो नेक आहे पूर्ण नेकवरती आपल्याला फिनिशिंग सहित व्यवस्थित अशी शिलाई द्यायची आहे।
कपडा कुठेही दुमडवू द्यायचा नाही. आपण नॉचेस दिले त्यामुळे एकदम फिनिशिंग छान येणार आहे. अडकल्यासारखा कुठे किंवा असा एकदम झोळ आल्यासारखा खेचल्यासारखा असा कपडा दिसत नाही. फिनिशिंग खूप सुंदर येते. ही पहा, या पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत आपण आता ह्याला शिलाई देऊन घेणार आहोत नेकच्या साईडला. इथे आपण मस्त असं छोटासा पॅच लावणार आहोत आणि त्याने ब्लाऊजचा लुक एवढा सुंदर येणार आहे ना की बस. एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा. न्यू डिझाईन आहे ही, एकदम ट्रेंडिंगमध्ये आहे. अशा पद्धतीने पहा, तुम्ही एक वेळा नक्की ब्लाऊज ट्राय करून पहा. एकदम आरीवर्क ब्लाऊजसारखे ब्लाऊजला ह्या लुक येणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई देऊन झाली. त्याच पद्धतीने साईडचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तेही आपण शिलाई देऊन कट करून घेतलेलं आहे. आता आपण याला टक्स देऊन घेणार आहोत. ज्यावेळेस आपण साधा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस 4 इंच रुंदी घेतो. बोटनेक शिवताना कधी 5 इंचावरती रुंदी घ्यायची, कारण इथे आपली गळ्याची जी रुंदी असते ती आपली जास्त असते, 4 इंचावरती असते. त्यामुळे 5 इंच टक्सची रुंदी घ्यायची कंपल्सरी. प्रत्येक बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्ही ही मेथड ट्राय करू शकता. अशा पद्धतीने पहा, दोन्ही बाजूने आपण असे टक्स देऊन घेणार आहोत. टक्सची उंची ही प्रत्येक वेळेस मी सांगते पहा, गळ्याच्या रुंदीवरती अवलंबून असते. गळ्याची गळ्यावरती अवलंबून असते बॅगच्या. जर डीप नेक असेल बॅगचं तुमचं तर तुम्ही छोटा उंची घ्यायची आहे, आणि जर नेक तुमचा जर एकदम पूर्ण पॅक असेल तर त्यावेळेस तुम्ही जास्त घेऊ शकता. हे पहा, या पद्धतीने आता इकडे व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. एक दाब शिलाई देऊन घ्यायची पूर्ण कमरेच्या साईडला. दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित अशी लास्टपर्यंत दाब शिलाई देऊन घ्यायची. टक्सचा जो कपडा आहे तो फक्त बाहेर दिसायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे. मग तुम्हाला कमरपट्टी लावायची गरज पडत नाही. आता हे पहा, व्यवस्थित असं आपण इकडे अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि दोन्ही नेक जोडून घेतलेले आहेत. नेकचे जे सेंटर आहेत ते, आणि त्यानंतर मार्क करून घेतलेलं आहे आपल्याला किती हवा आहे त्या हिशोबाने. आणि आतल्या साईडला पहा, इकडे मी अर्धा इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे. हे आपल्याला जोडण्यासाठी लागणार आहे, बाकी एक्स्ट्रा कुठे वाढवायचं नाही आहे. वरच्या साईडने हलकंसं पहा दुमडवून घ्यायचं तुम्ही ज्यावेळेस स्टिच करणार त्यावेळेस. आता इथे आपण जो काठाचा जो कपडा आहे तो घेतलेला आहे आणि त्यावरती जी कट केलेला आपण मधला जो पॅच घेतला होता अस्तरचा तो ठेवून घेतलेला आहे, आणि 1 ते 2 पॉईंट अंतर एवढं सोडलेलं आहे, आणि व्यवस्थित अशी पूर्ण हाफ सर्कलमध्ये अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. सेम याच डिझाईनची स्लीवची डिझाईनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती काल अपलोड केलेला आहे. नक्की तोही एक वेळा व्हिजिट करा. आवडल्यास तोही व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. बॅक आणि स्लीव्ज दोन्हीची डिझाईन सेम बनवलेली आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. अशा पद्धतीने कट देऊन घेतले, त्यानंतर सरळ करून घ्यायचं आणि त्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. स्लीवची डिझाईन खूप सुंदर झालेली आहे. नक्की एक वेळा तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. अशा पद्धतीने सगळे पॉईंट्स आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता इथे पहा, आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. पूर्ण लास्टपर्यंत लेस लावून घ्यायची आहे, कारण आपण पॅच जास्त मोठा घेतलेला नाही. अर्धा इंच एक्स्ट्रा लेस हवी आहे आणि अर्धा इंच कपडाही हवा आहे आपल्या शिलाई मार्जिंगसाठी. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत ह्याला आपण लेस अटॅच करून घेणार आहोत. लटकन टाईप या पद्धतीने तुम्ही जर लेस घेतली तर खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक येतो. व्यवस्थित दोन्ही बाजूने पूर्ण लेसला शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे उचकल्यासारखी दिसणार नाही आणि फिनिशिंगमध्ये बसणार आहे. या पद्धतीने पहा, आता आपला पॅच तयार झाला. आता हे पहा, इथे आपल्याला सेंटरला हा पॅच लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. अर्धा इंच अंतर दोन्ही बाजूने अर्धा इंच अंतर आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते अंतर बरोबर लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे जोडून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी पहा अर्धा इंच अंतर सोडायचं आहे कंपल्सरी. तेव्हाच तो लुक एकदम व्यवस्थित येणार आहे आणि नेक बरोबर फिनिशिंगमध्ये बसणार आहे. एक वेळा परत चेक करून घ्यायचं आहे आपला नेक बरोबर आहे की नाही. आणि अशा पद्धतीने पहा, इकडने शिलाई देऊन घ्यायची आहे. वरच्या नेकच्या तिथे आपण सेंटरला इथे आपण एक शो बटनही लावू शकतो. मी इथे एक शो बटन लावलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवण्याचं विसरली मी तुम्हाला. तिथे छोटंसं एक शो बटन लावा, त्याने आपल्या ब्लाऊजचा लुक अजूनही सुंदर येणार आहे. अशा पद्धतीने पहा, आता आपलं हे जोडून झालेलं आहे मधला पॅच. आता यावरती परत आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, किती सुंदर असा लुक आलेला आहे या ब्लाऊजचा. एकदम ट्रेंडिंग असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता यावरती आपण डबल परत एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपला पॅचही फिनिशिंगमध्ये बसणार आहे आणि गळ्याचं जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर येणार आहे. अर्धा इंच जे अंतर आपण गळा कट करतो त्यावेळेस जे ठेवलेलं असतं त्यावरती बरोबर ही शिलाई बसते.
कपडा दुमडत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये असा आपला नेक तयार होतो. त्यामुळे अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा आतमध्ये सोडायचा असतो. खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्सही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी कमेंट करायलाही विसरू नका. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी समजणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहिला तर सर्व माहिती भेटून जाणार आहे तुम्हाला व्यवस्थित अशी. हा पहा फायनल असा लुक तयार झालेला आहे. कसा वाटला नक्की एक छोटी कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.